अरे गोळ्या तुला काही एवढं कळत नाही का रे? हांडा डोक्यावर घेतात, तू डोक्यामध्ये काय घातलंयस? ए गोळ दादा, कोण आहे रे? ए करण्या, पुढे बघून चल ना जरा. हे हाडा घाल डोक्यात घातलाय. अरे मी हांडा डोक्यात नाही घातला, मग डोक्यात गुतलाय ते हांडा. अच्छा, कस काय गुतला? अरे मी हांड्यामध्ये बघायला गेलो पाणी किती काय ते, हा ते हांड्यातच पडलो, त्या हांडा गुतला डोक्यामध्ये. बरं मी काढतो थांबा. कर ए करण्या, थांबा. आईला कसा दिला. थांबा 2 मिनिटं. गोळ दादा, लय जाम गुतलाय. थांब, तू थांब. तू काय करशील, हांडा काढायच्या ऐवजी ना माझी मानच काढशील. तू राहू दे, हा राहू दे, तू नको काढू. चला आपण पुढे जाऊ, कोण भेटते त्याच्याकडून बघू काहीतरी. थांबा मी देतो, थांबा तसं, थांबा 2 मिनिटं. जड झाला असं उगत नाही ते कुठाने केलं. चला. ए गोळ दादा, करण्या, अरे लय ताण लागली रे. चाल लागली. आय नाही अंड्याला बोळच नाही. पाणी कसं काय पाहिजे तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला उलट करू आणि पाणी पाहिजे. थांबा वा खाली. ए करण्या, असं कुठं पाणी पाहिजे तू? मग पाणी कसं काय जाईल तुमच्या तोंडात? पटकन हे हांडा काढायचा बंदोबस्त कर काहीतरी. ते अंडा निघाला. चला पाटा तुम्ही मग. ओय ओय, ओय. अरे हे काय रे? काय तुला दिसत नाही हांडा उतलाय? हा, कसं काय? आता याची आयला याचा कसा होता काय माहिती. अरे अरे गोळ्या तुला काही एवढं कळत नाही का रे? हांडा डोक्यावर घेतात, तू डोक्यामध्ये काय घातलंयस? अहो मिळून बाई, ते हांडा कसा काढायचा ते बघा ना, बाकीचं काय चौकशी करताय राव. हा 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 हा. अरे काढ की मग हांडा. मला निघाला असता तर मी काय प्रयत्न केला नसता का? मला निघाला म्हणून तर चाललंय सगळे. बरं थांब, मी ट्राय करते, मी ट्राय करते. हा वडे वडे अरे लय जाम बसलाय रे हा. वडना अरे ही मेवणी बाई हांडा काढायचं सोडून दाबी ती. दाब दे. खाली नाही दाबायचं, वर उचलायचे. अरे निघाना नाही तो, आता मी काय करू? अरे मग वर वर दाबी ती कुठं? हा हा हा, थांब. वर वर ए, अरे नाही निघत आहे बाबा, हा लय जाम बसलाय. ह्या गोळ्याला काय पण सुस्त बाबा, काही करतो का रे तू? बचून निघणार नाही ना? नाही निघणार. चल मग मी आता काय पुढे जाऊ. म्हणते, आपण ह्याच्या तोंडाला शॅम्पू लावू म्हणजे निघलतो. काय बोलती? हा जा मग घेऊन ये शॅम्पू. ए काय जाऊ शॅम्पू लावतो नको. गोळ दादा? शॅम्पूने नाही निघणार करणे. पुढे चल, दुसरं काहीतरी कोणा कोणतरी काढू. चला चला. ए गपच तुम्ही येऊन बाय. शॅम्पू निघून निघणार असं. बरं थांब, मी पण येते बाबा तुमच्या सोबत. चल. निघानच नाही. एक गोळ्या, तुला काही कळतं का नाही रे? काय पण कुठाने नुसतं करत असतो नवीन नवीन. ए करणे, या मेवणी बाईला उचकून दे बरं. ही नुसती माझी चव काढी ती. गप ना बाया. गप. हा. त्या हाता काढल्यावर काय बोलायचं ते बोल. हा ठीक आहे. तुम्ही मध्ये मध्ये इकडे द्या. हा हा थोडा आडेल. थोडा आडेल. हा. हा थोडा आडेल. हा. थोडा आडेल. ए थांबा थांबा माझं थांबा. माणसं बघ की काय करायला. ए मध्ये हा तुला पाणी बॉटल राहिला. हाय की. आज दे बरं, त्या गुरुदाला ताण लागली पाणी पाहिजे. होय. आणि हे काय घातलंय डोक्यात? ते हांडा गुतावलाय. का? ते काय हांड्यात काय बघत होतं ते पाणी त्याच्यात बरं त्याला पाणी पाच. हा धम पाणी दे त्याला. हा हे घे पाणी. अगं पाणी कोण वाटतं रे? काय तुला पाणी पाहायला सांगितले, पाणी वाचायला सांगितलं हांड्यावर. आता हांडा तोंडात गेल्यावर पाणी कुठनं देणार आहे? मी तसंच देणार की ए, वरतून. आता गप की माझी आई तू गप. ए, मला लय सांगा. अवघड झालं. हे का असलं केलंय पण? अगं बाई त्याच्या तोंडात हांडा गुतलाय, आता काय करणार आपण तरी? बरं, काढू लागते आम्हाला. माझ्याकडनं एक आयडिया आहे. काय आहे? सांग ना काय लवकर. गं? हे बघा, घरी डब्बा जाम झाला ना, हा. मी त्याला असं ठोकत असते, मग ठोकला ना की निघतोय. हा. तसं आपण काय करू, हा हांडा हातोड्याने चांगला ठोकू म्हणजे निघन. हा, चालतंय, चालतंय, लवकर चला, लवकर. चला घरी. ए, हातोडा म्हणजे घेऊन ये. ए थांब थांब काय? हातोडा लवकर. थांब, अजिबात नाही. माझ्या हांड्याला अजिबात काय झालं नाही पाहिजे. एक तर माझा पितळाचा हांडा आहे, ते जर का चिंबटला तर आजी मला चिमटीन. अरे ए. गोळ्या, तुला काही कळतं का? तू तुझं बघ ना, हांड्याचं काय घेऊन बसलाय रे? तुला हांडा नाही. महत्वाचा काय, मान महत्वाची रे? मला दोन्ही पण महत्वाचं आहे. हांड्याला अजिबात काय झालं नाही पाहिजे माझ्या. अरे जालिम उपाय 100% होणार म्हणजे होणार. मला माहिती, मी घरी करते, तर करू आपण. चला. काय काय नाही, अजिबात नाही. तुझा उपाय राहू दे तुझ्या पैसे. म्हणजे माझा हांडा खराब करते काय? हा बस मग त्यात मान घालून, मला काय घेणं देणं येतं. अरे गोळ्या कर की, काय होतंय त्याला? नाही नाही, अजिबात नाही. हो गुरुदादा, काढ तिथं काढ द्या ना. ए करण्या, चल तू दुसरा काहीतरी उपाय शोधू आपण. बरं ए चला पुढे, चला पुढे काहीतरी उपाय शोधू.
ए जा तुझं, तुम्हाला इथं काम पडले. ए, चल का बिवडी बाई ए जावा बाबा तुम्ही तुमचं, तुम्हाला चांगले उपाय सांगितलं तर ते पण नको बघा तुम्ही तुमचं जाऊ. गुरुदादा जाऊ कोणी इथून. देत चल आपलं दोघं जाऊ. नुसते कुटाने करत बस. नाही तर काय चांगले उपाय दिले तर आपण त्यांना. एवढी भारी माझी आयडिया नाही ऐकायला. तुषार हा धारा काढल्या का हा काढले की गुरु सोडले का सोडली सोडले का हा मला वाटतंय. ए बांड्या दुसऱ्या काय? अरे गुरुदादा डोक्यात हांडा गुतलाय तर त्याला पाणी प्यायची ताण लागली ते काढ लागा ना मला. अरे ती काय मग ओढून काढ की. ए अरे ओढून नाही निघत. नाही निघा थांब जरा, माझी काही इलाच आहे, 1 मिनिट सर, 1 मिनिट थांब. हळू, एक मिनिट. हळू हळू हळू. ए, धर याला, ह्याला हा, धर, ह्याला धर हा. पलीकडे. धर त्याला. हा. 1 मिनिट थांब, 1 मिनिट थांब 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 थांब. 1 मिनिट थांब. हा. असं खा. 1 मिनिट थांब. धर. अयो, ए, सोडा सोडा. निघ. अरे दादी रे खालून वळा. अरे बांड्या अरे माझा नाही इसका बस रे. वळा की खालून. मानलंच कर मानलंच कर धर याला धर धर खाल मधून धर मधून धर. हा. हा. अरे अरे, अरे मार मार मार. एक असं काही निघा नाही. हा, 1 मिनिट माझ्याकडे की इलाज आहे अजून एक. हा, आपण एक काम करू, हा, ही एकसा हा. आणि हांडा आपण काय करू, आता कापू मधूनच. हा काप काप हा? ए, बांडे थांब. काय रे? काय बी मी आधीच सांगितलंय माझ्या हांड्याला काय झालं नाही पाहिजे, अजिबात कापायचं नाही. अरे कापू दे की वरून कापू असा. थांब, थांब, थांब. ए, हेक्सा नाही अजिबात कापायचं माझा हांडा कापायचं नाही. हांडा जर कापला तर आजी मला कापीन. मग हेक्सा वेल्डिंग ने आपण कापून टाकू हेक्सा नाही नाही अजिबात नाही. हांड्याला या वेल्डिंग कसली असती. ते नाही का कट करते गॅसनी गॅस कटर म्हणा मग. हा तेच गुरुदादा गॅस कटर कापायचं का. नाही नाही अजिबात नाही, कापाय बिपायचं अजिबात नाही. नाही आजी होत का? मारीन मला. माझ्याकडे अजून एक इलाज आहे. काय 100% निघणार म्हणजे निघणार ह्याच्या डोक्यातला हांडा. काय? इकडे होतो काय मला सांगा, आजी मला. थांब थांब, तुला काय करायचं तुला काय नाही. हा. धर 1 मिनिट 1 मिनिट. थांब सर, तू सर बाजूला धर त्याला तसा. हांडा वड हांडा हांडा हांडा. हांडा कस काय वड ओढून? वड. अरे अरे हांडा कस काय वड ओढून? हांडा वड हांडा वड. ए बांड्या. अरे काय चाललंय अरे ते छायला सरपंच खाली, आहे. हा. खाली. जायला ओढू लागा बरं थोडं हे. अरे थांब जरा ये थांब 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 काय झालंय कोण आहे हो सरपंच त्या गुरुदादाच्या डोक्यात हांडा गुतलाय त्याच्या मानच गुतलाय देऊ काढा तेवढा. अरे गोडू दादाच्या मानेमध्ये हांडा गुतलाय तर क्या काही कंबरडा मोडता का त्याचं भांड्या असा हांडा काढतात का मग असं ओढूनच ताणूनच काढावं लागेल ना. अरे काय भांड्या थांब जरा इकडे सर आता काय करणार तुम्ही. अरे थांब सरपंच हा काही बी करा, हा. हांडा कसा काढायचा ते काढा, फक्त माझ्या हांड्याला काय झालं नाही पाहिजे बर का. अरे एक तर माझ्या आजीच्या लग्नातली आठवण आहे ते पितळाचा हांडा. हा ठीक आहे काही नाही होत हो, सरपंच थांब जरा तुम्ही काहीच नका करू जरा थांबा थांबा सरपंच एक सबलेड आहे कापून काढू आपण. अरे थांब बंडू हा. त्याला लागलं मानेला डोक्याला फेकेलं तर कसं थांब जरा सरपंच हा हा तू आहे ना थोडा हे कर सपोर्ट कर सहकार्य कर थोडं जरा काय करू मी. अरे तू थोडा आला 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 हा. बाहेर आला चला. हो, आला हा, हा. आला 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 आला. अरे ए यार दुसऱ्या गुतला का परत अरे, निघलं होतं चांगला ए त्याला धर रे सरळ परत परत गुतलं का हा थांब जरा थांब 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 गोळा थोडं कॉपरेट कर निघला ए, तू खाली ये तू खाली ये पाहिला. बरं वाटलं. अरे गोळ्या हा. अरे तू काय करीत होता बाबा त्या पार हांड्यात मान गुत असतो एवढं रे सरपंच मी त्याच्यात डोकवायला गेलो, बघत होतो मी त्याच्यात पाणी किती काय ते, तो डोकवता त्याच्यात बाटकन पडलो मी, तो गुतला हांडा. अरे नीट काम करायचं गोळ्या वाचलो. बरं झालं निघलं नाही तो श्वास कोणला असता तुला माहिती का हा लय हा? बरं वाटलं. करणे हा. घे आपल्या आजीच्या लग्नातला हांडा पितळाचा. चल अयो. जीवा शिवाची बैल जोडे आणली चारायला माळाकडे. ए करणे ते बघ, ते ढवळ बघ, ढवळ बघ बघ. ए, हे, डावल्या लगेच लागला लोकांच्या बांधाला जायला. हा ना राव, चल, ते चल. गुमान. चलतच नाही. अगं हाले हो अगं चंद्रे आईला लयच वैताग देते अरे मासाड. करणे हा. चल आता बैल चारायला सोडलेत, हा, आता बघ खायला भरपूर आहे इथं. हम्म. दिवस भरत आहे ना मस्त फुगून निघते. दाबूनच हाणते ते. हा आता निवांत बसू कुठतरी एका ठिकाणी. हा. ओय गुरुदादा काय रे ते बघ ती मांडिया. खायला. चल बरं जरा त्याच्याकडे. अगं चंद्रे अगं तिकडं कुठं माग फिर माग इकडं. आईला राव लयच वैताग द्यायली राव ही मासाड. अगं हाले हो अगं पण माग फिर के. हा फिर माग
ए बांड्या काय रे म्हातार लय वायताक देते काय हा ना राव लयच वैताग द्यायला लागली काय राव ते वाली डोक्यात ठेवाय दिसते ती ए गप्पे ठोय माग चंद्रे लोणनं बिन्न बांध ना तिच्या गळ्यात एखादे नाही लोडणार ना ग कशाला उगाच ये झाली तीन आधीच ए होय. पण तुम्ही लोक इकडे काय करायला आमचे 2 बैल आणलेत ना चारायला ढावळ्यांसारख्या कुठं हे कोणी इथं सोडलेत पलीकडून इथं हा अरे तू तर त्या माळावर चालत होतास ना वरच्या हा, मग तिथं चारायला काय राहिलं नाही तर सगळं काळ झालंय त्यामुळे इकडे आणले मग जिकडे बी आणलेस का हा अरे तू तिकडे त्या माळावर बैल तुझ्या चारतोच म्हणून माझी मसाड मी इकडे आणली हा आणि इकडे बी आलात का काय अरे मग आता चारायला राहिलंच नाही मग तिथं काय त्यांचं हाल व्हायला लागले मग आणलंय इकडं अरे. इकडं कसं चांगलं आहे ना चारायला हिरवगार गावात दिसते इकडे. हा अरे तुझ्या तुमच्या बैल का धड चढ चढतेत कर अरे काय इथं थोडं तिथं थोडं इथं थोडं अरे सगळ्या माळाची नासाडी करून टाकली ना सगळे तुडून टाकीत माळ अरे मग आता काय बांड्या बैल चारायचं म्हणलं थोडंफार होतच असते जनावरच दबत असते रान मुकी जनावर आहे ते ते बघ ते बघ ते बघ तुझ्या बाईला तेव्हा माझ्या चंद्रीला मसाडीला बघ कसं मारायला आलं की भांडण चालू केलं यार त्याने थांब 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 ए काढ करण्या द्या, काढ द्या. हाणून तुम्ही काय राव काढ ते? द्या. हो दादा हा. हाणला सारजा आपला पाड्यात हाणला ना हाणला ना तर बघ तरी पण ते जवळच आहे म्हशीच्या हा किती लांब हाणलाच होता गोळ्या ते तुझा बैल आहे ना तुझ्यासारखाच मार काय एक काम कर तू काय कर इथं काय जनावर चरू नको तुझे तू तू तुझे तुझे तिकडे घेऊन जा जनावर हा आधी सांगलं अरे आले आलेच भांडणं चालू केले यार त्यांनी हा मी काय नेत नसतोय ही काय नेत नसतोय म्हणजे हा. अरे ती काय मासाडीला मारायला लागलाय ना माझ्या त्यो अरे मग जाऊ दे ना मग तुझी म्हैस थोडी अलीकडे पलीकडे बांध ना थोडी जरा इकडे बांध अरे पण मी तर चारीत असतो ना रोज तू आज कशाला इकडे आलास आईला म्हणजे तू असं भांडायला लागलाय जस काय तू गायरा नाक नावावरच केलंय नावर केलं ते बघ ते बघ ते बघ ते बघ ए, ते बघ हा, पळ 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 बघ अरे काय राव तुझं ते हा? काय अरे काय काय एवढं मार्का बैल आहे तुझं ते हा चरू दे मी काही नेत नसतोय मी इथंच बैल चालणार आहे माझे हा. कसं काय नेत नसतोस तू इथून काय हा? मग काय मारतो काय मला काय मारतो का म्हणजे हा मग हा तू असा दम द्यायला लागला कस काय चोरू देतो नि हेन हा? हा? काय मारतो काय तुम्हाला काय तू मारतो का मला हा? मग ओ गोळ दादा ह्याच्या कुठे नाही लागता चला आपलं तिकडे जाऊन बसू ए गोळ्या उठ बर तू ए, उठ उठ पटकीने काय 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 झालं काय अरे तुझं ती बैल माझ्या म्हशीला मारायला ना सारखं हा? हा, जरा दाब की त्याला जरा हाण की जरा लांब अरे भांड्या कुठे हाणतोय राव हा? ते बघ माझा बैल तिकडे तुझी म्हैस इकडे दिसती हा आता हाणून आलो मी त्याला बरं आता हाणून आलं ना तू उचकवलं ना हा मग मारायला लागल्यावर मी जातो पुन्हा नाही नाही पहिलं ती तुझा बैल लांब कर तिकडे तिकडे चार लांब हा? आता चरतोय ना लांब चरू दे की अरे काय अरे मार का बैल आहे तुझं लय ते अरे ते मारायला लागलं ना मी जातो ते नाही नाही जा पहिलं जा नंतर बघ जा पळाई कर ए यार काय काय चाललंय तुमचं का वाद करताय अगं म्हणजे तुला तर माहिती ना का काय? हे जे गोळ्याचे बैल किती मार्क येतं म्हणून हा माहिती की मला माहिती ना हा अगं ही वरच्या माळावर तिकडे चारित होता हा. अगं तिकडे तेव चारतो म्हणून गावातलं कोणी तिकडे चारित नव्हतं गावातले सगळे जनावर इकडे चारायचे लोक हा आता हे बैल घेऊन इकडे आलाय आता इथल्या जनावरांनी कुठे जायचं सांग बरं तिकडलं तर पार माळणार काळ करून आला येऊ ए बांड्या बैल आमचा गायरान काम पाहते तुला काय बोलत आधी अरे अरे बैल तुमचा आहे गायरान ग्रामपंचायतीच आहे अरे म्हैस तर माझी आहे ना अरे मग तुझी म्हैस तिकडे ने. अरे मग तुझ्या बैल तिकडे नाही नेत नसतोय का नेत नसतोय तू बैल काय गायरा नावावर केलं नाहीये हा? हा. हा, तू बी काय नावावर केलेलं नाहीये गायरान हा हा. मग माझे पण बैल आहे ना इथंच चारणार समजलं इथं का? इथं नाही वरी चारीत होता तिकडे वरी जाऊन चारायचे अजिबात चारत नसते तिथं चारायला राहिलं नाही माझे पण बैल इथं चारणार आहे. हा. म्हणजे काय हिथलं बी सगळं गायरान काळ करून टाकतो का हा, मग जनावर सगळ्यांचेच चरतेत माझं एकट्याने थोडे माझ्या एकट्या बैलाने थोडे होणार आहेत अहो. अरे शांत बसा कशाला वाद करताय तुम्ही याला सांग ना समजून काय एवढीशा गोष्टीसाठी वाद घालून सुटले हे अगं मग ह्याला बी सांगणं समजून काय हा तुम्हाला दोघांना समजून सांगण्यात काय अर्थ नाही तुम्ही अशा ऐकणारच नाही काय गोळ्या आता बघ त्या गोळ्या बघ ते तुझा बैल बघ 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 ती बघ आण त्याला जरा लांब ओ गोळ दादा इकडे आला इकडे ए तुषार तुझी नाही का जनावर तिकडे माळरानावर चरायला अगं नाही ती सरपंचानी काम सांगितले तेच करायला चाललोय आता सरपंचाने काम सांगितलं कसलं उद्या गायरानं वृक्षारोपण नाही होणार का हा काय अधिकारी बिदेकारी येणार आहेत उद्या आता तेच फावडण टिकावून ते घ्यायला चाललोय मी आता उद्या वृक्षारोपण म्हणल्यावर मग ते झाड आणि कलम ते लागतील की सगळं ते आणून पडले सरपंचाचे इथं घरी अच्छा सरपंच घरी आहेत का मग हा घरीच आहेत आता त्यांच्याकडूनच आलो ना ते म्हणले ते एवढं गावात जाऊन फावडण ते घेऊन ये. बर बर चालतंय मी सरपंचाकडे जाते मला काम होतं जरा हा चालतंय
भांड्या तुला एवढा प्रॉब्लेम आहे ना त्या म्हशी घेऊन जा तिकडे मला ना अरे माझ्या म्हशी का तिकडे घेऊन जाऊ? अरे पहिल्यापासून माझ्या म्हशी इथं चरत येतात. हा? तिकडे खायला नाही म्हणून तर इकडे आले आम्ही नाही माझ्या म्हशीला इथली सवय लागली या माळावरची. तुम्ही बैल घेऊन तुम्ही तुमच्या तिकडे माळावर जाकडे. आम्ही नसतो जात बाबा का जात नसतात? पार जावं लागेल तुम्हाला. अजून भांडणं चालले हा पार तिकडलं काळ करून आले इकडे आले काय पुन्हा डबल. भांड्या हा? काय चाललंय का भांडत आहे हा मला सांगितलं मानतानी सगळं तुम्ही काय वरून भांडत आहे अरे हे जे गायरानच तुमचं नाही तुमच्या मालकीचं नाही ही खाजगी मालमत्ता आहे का तुमची हे गायरान ग्रामपंचायतीचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही भांडणं करता का भांडतो रे भांड्या तू सरपंच ह्याचा बैल माझ्या म्हशीला मारित आहे. अरे त्याचा बैल मार काय हे सगळ्यांना माहिती आहे एक काम करा तुम्ही भांडू नका आता हे बघ इथून आहे ना सरळ त्या लिंबापर्यंत जे दिसतंय ना भांड्या तू ही म्हैस ह्या साईडला चारायची आणि गोळ्या ह्या साईडला तुझा बैल चारायचा तुझा बैल इकडे आला नाही पाहिजे आणि भांड्या तू ही म्हैस इकडे आली नाही पाहिजे दोघांचं वेगवेगळं राहू द्या म्हणजे तुमच्या बैलाची आणि म्हशीची भांडणं होणार नाही तुमची पण भांडणं होणार नाही कळलं का अहो सरपंच ते खरंय पण उद्या तर तुम्हाला इथं वृक्षारोपण करायचंय ना झाडं लावायचे ते कलम आणून ठेवल्यात बी आणून ठेवल्यात की अरे आईला मला उद्या वृक्षारोपण करायचे नाही का संध्याकाळी मी जेसीपी पण बोलावलाय हा मग एक काम करा तुम्ही आहे ना इथं जनावर चारू नका अजिबात तुमची जनावर आहे ना बाहेर कुठे पण चारा हा. उद्यापासून आहे ना कोणाची जनावर इकडे दिसली नाही पाहिजे नाही तर सारी झाडं खाऊन टाकत्यान मी आहे ना ग्रामपंचायतीत एक शिपाई तिथं ठेवणार आहे जर का तुमची जनावर कोणाची दिसली इथं दंडच आकारीन तुमच्यावर सरपंच पण चारायचीत कुठं? एक काम कर पांड्या ते आपलं गावाच्या वरचा डोंगर आहे ना तिकडे तू म्हैस चार आणि गोळ्या तू खालच्या बाजूला डोंगरावर तू बैल चार बर ठीक आहे चालेल. काय म्हणजे भांडणं पण होणार नाही तुमची हम्म. कळलं का हा. आजच्या दिवस चारा फक्त भांडणं करू नका पता उद्यापासून मला इकडे दिसले नाही पाहिजे तुम्ही हा कळलं का हम्म. जाऊ का आता हा चला निघा करण्या चीक डबाक डमडम गो दादा डम पण ह्याने काय म्हण गो दादा पैसे कमवायचे ना हा चल मग माझ्यासोबत दादा चीक डबाक डमडम डम चीक डबाक डमडम डम चीक डबाक डमडम डम चीक डबाक डमडम डम ए इकडे या. काय आहे तुमच्या त्यातले चिंग डबांग डमडम काय लावलंय तुम्ही हे? तुला बघायचं का काय आहे ते चीक डबाक डमडम नाही बघायचं मला पळा. नको बघू चल रे करणे आपलं ए थांबा इकडे काय मला बघायचंय काय नेमकं चिक जग डबाक डमडम बघायचं ना बघायचं चीक डबाक डमडम डम ते करण्याच्या खिशात हात घाल खिशात हात घाल त्याच्या खिशात काहीच नाही. काय नाही ना नाही काय नाही ना दोरा पडला फक्त. अरे, ते राहू दे त्यात कशाला तू बाकीचे हे बघ आता परत हात घाल काय आहे का त्याच्या खिशात काहीच नाही. नाही ना नाही चीक डबाक डमडम आता बघ मी बघून दाखवी त्याला बघ काय नाही ना हा काय नाही माझ्या खिशात. इकडे ये तू हा. हे बघ हम्म. चीक डबाक डमडम चीक डबाक डमडम चीक डबाक डमडम आता बघ आता करण्याच्या खिशात हात घाल आता घालू हा. चल. चीक डबाक डमडम अरे, पैसे आईला, पैसे निघले आईला राव कसं काय पैसे निघले रे? चीक डबाक डमडम ए मला अजून करण्याची खिशात घालायचं नाही ते सारखं सारखं नसतं एकदाच असतं एकदाच आहे होय? हा. हा. चीक डबाक डमडम जाऊ द्या मग धरा तुमचे पैसे. नको राहू दे तुलाच आम्हाला नको देऊ मला हा म्हणजे मीच राहू देऊ काय पैसे? हा राहू दे अरे वा 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 भारी झालं पण एकदा हात घालू दिला असता तर. नाही एकदाच जा बरं. पैसे भेटले ना तुला हो हा, जा पण आईला बरे बरे लय भारी रे चीक डबाक डमडम बघू अरे भांड्या. चीक डबाक डमडम आईला राव तुला डबीच निघली ए करण्या, चल आपलं थांब थांब मी करून बघतो ना. कर, चीक डबाक डमडम चीक डबाक डमडम चीक डबाक डमडम थांबा चीक डा थांबा तुम्ही दोघं. ए काय रे भांड्या ए यार मला शिकवा ना ही जादू किशोतून पैसे काढायची. काय ते चीक डबाक डमडम हा तसं शिकवा ना ती चिक डबाक डमडम. तुला नाही शिकवणार काय? अजिबात नाही अरे शिकवा ना राव. ते असे कोणाला पण शिकवत नसते अरे पण करा एखादा गरीबाच कल्याण. बरं चालेल शिकवतो हा. पण 1000 रुपये द्यावा लागेल 1000 रुपये. हा मग जादू शिकवायची म्हणल्यावर फी लागते त्याला हा. ती फी द्यावा लागेल तुला आईला राव. थांब. आता पैसे निघणार म्हणजे 1000 रुपये द्यावाच लागतील. मग? घ्या, धरा. शिकवा मला.
करणे ठेव घे एक काम कर हा. असे इथं हात ठेव छातीवर हा. डोळे बंद कर हा. म्हण हा. चीक डबाक डमडम 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 अरे पैसे कुठे गेले रे हे 1000 चीक डबाक डमडम डबाक डमडम चीक डबाक डमडम चीक डबाक डमडम चीक डबाक ए डमडम यार थांबा 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 ए थांबा की कुठं चालले काय ग म्हणजे काय आहे चिक डबाक डमडम अगं आम्ही काही बी करू शकतो या चीक डबाक डमडमनी जादू आहे ती जादू हा जादू हा. अयो तुम्ही जादू शिकायले काय आता आणि त्या जादूने शिकायला- काही पण आणू शकतो आम्ही हा, आम्ही शिकत नाही का शिकलोय ऑलरेडी आम्ही बर हा चांगलंय की मग बर आम्हाला सांग तू आता कुठे चालली अरे मी जरा गावात जात होते मला ना पेढे आणायचे पेढे आणायचेत ना हा अगं कशाला गावात जाते एवढ्या लांब तांगड्या तोडीत मग तुला इथंच पेढे आणून दिले म्हणजे बस ना इथंच हा चालतंय की मला हे बघ तसं बी पेढ्याला तुझे 300 रुपये जाणार हा आम्हाला फक्त ना 200 रुपये दे तू तुला इथंच पेढे भेटणार नक्की ना 100% चांगले पाहिजे बरं मला चांगले एकदम खाव्याचे पेढे बस का हा चालते हा. हे घे 200 रुपये हा हाय. हे करणे ठेव खिशात हे हा. बघ आता फक्त अशा हात कर हा आणि फक्त 5 वेळा असं म्हणायचं चीक डबाक डमडम 5 वेळा हा चीक डबाक डमडम डोळे दाखवू ना डोळे झाकून अयो डोळे झाका लागतील हा आणि मग बर बर 5 वेळा हा. चीक डबाक डमडम 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 ए गोळ्या अरे कुठे पेढ्याचा बॉक्स आणि तू पण कुठे आहे पेढ्याचा बॉक्स नाही आला आणि तू बी गायब झाला आहे का आता चीक डबाक डमडम ए गोळ्या करण्या एक काय चाललंय रे तुमचं हे चिक डबाक डमडम काय आहे नवीन अगं मिवनी बाय ही आमची जादू आहे चीक डबाक डमडम जादू हा आता ही कसली नवीन जादू रे तुमची अगं ह्या जादूने आम्ही काही बी मिळवू शकतो होय का असं आहे का हा. तू कुठे चालली आता अरे मी गिरणीत चालले दळण ठेवायला अगं मग कशाला एवढ्या लांब जायचं गिरणीत उगाच हे बघ तुझे पैसे बी जाणार आणि तुझा टाइम बी जाणार तू काय कर इथली तर तुला आमच्या जादूने ना पीठ दळून देतो बघ हे हा कसं देणार ते पीठ दळून मला इथलं इथं जादूनी पण आम्हा- हो, पीठ नाही दळण दळून देतो हा ठीक आहे दळण दळून देतो हा, हा. आम्हाला फक्त ना 20 रुपये द्यावे लागतील तुला 20 रुपये हा. हा असं पण गिरणीत 50 रुपये घेतात ए पण 20 रुपयात कसं काय देशील रे तुम्हाला दळून आमच्या जादूने देणार म्हणलं ना देणार हा का हा कशाचं दळण आहे त्याचं अरे हे ज्वारीचं दळण आहे. हे बघ अरे 100% देणार मग हो. तू 20 रुपये दे फक्त हा का हा. पण नक्की देशील का अरे देतो म्हणलं ना बरं थांबा पैसे देते तुला. हे घे अरे पण गोळ्या माझ्याकडे 100 रुपये आहेत रे अरे सुट्टे नाही होई नाही ना बर ठीक आहे माझ्याकडे पण सुट्टे नाही दळण दळून झालं का तुला 80 रुपये मागे देतो हा का हा. चालन चालन पण नक्की दे हे बघ काय करायचं मी सांगेन तेवढंच करायचं डोळे झाकायचे आणि डब्यावर असा हात ठेवायचा आणि 5 वेळा म्हणायचं चीक डबाक डमडम चीक डबाक डमडम हा का 5 वेळा असं म्हणायचं बरं चालतंय असं मग. झाक म्हणायचं. डोळे चिक डबाक डमडम 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 अयो हे तर ज्वारीच आहे ए माझं दळ ए गोळ्या करण्या कुठं गेले गोळ्या करण्या अयो माझे पैसे पण घेऊन गेले मला फसून गेले गोळ्या करण्या कुठं गेले हे गोळ्या करण्या चीक डबाक डमडम चिक डबाक डमडम चीक डबाक डमडम चिक डबाक डमडम डबाक ए थांब थांब ए दुसरे या अरे काय रे काय गाडी ढकलीत चाललाय अरे काय सांगायचे बाबा का रे काय गाडीचं पेट्रोल संपलं ना अरे एवढंच ना अरे 100 रुपयात तुला इथली इथे टाकी आहे ना फुल करून देतो आमच्या जादूनी 100 रुपयात इथले इथं हा पंप वालायची गरज नाही अजिबात गरज नाही कस काय र
जादू तशी पॉवरफुल आपली. जादू हा काय करायला लागेल? फक्त एवढंच करायचं, चीक डबाक डमडम. मला नाही विश्वास. नाही विश्वास ना, जा मग पण देतो तू. गोळ्या गोळ्या चल रे, गोळ्या. थांब, थांब. 100 रुपयात टाकी फुल होईल म्हणतो. हा नक्की. हा काय 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 करायचं एकदा सांग परत. 100 रुपये द्या आधी. 100 रुपये द्यायला लागेल का? आणि मग द्या लवकर. होईन ना 100%. अरे 100%. जादू तेवढी पॉवरफुल आहे आपली. धर. अरे करणे, हात ठेव टाकीवर, ठेवलं. डोळे बंद कर केलं. आणि फक्त 5 वेळा असं म्हणायचं, चीक डबाक डमडम. चिक डबाक डम. चीक डबाक डमडम. 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 गोळ्या करण्या कुठे गेली? पळून गेली काय? टाकी फुल झाली का बघितली पाहिजे पहिले. अरे पेट्रोलच नाही याच्यात. आईला गंडवून गेली काय मला? यांच्या का आल्यावर बघतो पहिलं पेट्रोल टाकीत होते, महत्वाचं काम केलं पाहिजे. आल्यावर बघतो तुमच्या कुठे गेल्यात काय माहिती. आईला. ते मला काय म्हणले, डोळे बंद कर आणि हात असे पुढे करून म्हण चिक डबाक डमडम, तुझे पेढे येते. पेढे नाही आले आणि हे माझे 200 रुपये घेऊन गायब झाले ना. माझं बी त्यांनी सरपंच चिक डबाक डमडम केले. कस काय? 1000 रुपये. हे असं फसवलंय आम्हाला सगळ्यांना. ओ सरपंच, त्या गोळ्या करण्याने आहे ना माझे दळून नाही दिलं आणि 100 रुपये घेऊन पळूनही गेले. मला म्हणते चिक डबाक डमडम. म्हणजे तुला फसवलंय का? हा अरे यार, या गोळ्या करण्याचे. बरं एक काम करा, तुम्ही जा आता, मी बघतो त्यांचं काय करायचं ते. त्यांचं कसं चीक डबाक डमडम करायचं ना, बघतो मी. हा हा? नक्की बघा सरपंच. हा ठीक आहे, चालतंय, जा तुम्ही. तेवढे 200 रुपये माझे घेऊन द्या बरं का. ठीक मला आहे. पण माझे पैसे द्या. अरे नीट समजून सांगा ना, तर मी त्यांना चिखलात बुडीत असतो. चीक डबाक डमडम. चीक डबाक डमडम. चीक डबाक डमडम. काय चीक डबाक डमडम का हो सरपंच? करण्या? हा. अरे तुला मी सकाळी काय सांगितलं होतं, ते पप्पू ट्रॅक्टर वाल्याला घेऊन जा, आपली ज्वारीची पोती पडल्यात रानामध्ये, घरी घेऊन या. तर इकडे बोंबलत हिंडतोय. अहो सरपंच तेवढंच ना. अहो घरी आणून टाकतो डायरेक्ट या गुरुदादा जादूने. कस काय? अहो पप्पू टेप वाल्याला एवढे पैसे द्यायला लागणार ना, त्याच्या निम्मत द्या. खरं काय? हा किती देऊ? त्याला 1000 रुपये द्यावं लागतात. 500 द्या गुरुदादाला. 500 दिले की डायरेक्ट आपली पोती घरी. हा आईला हे भारी आहे का लका? मग हा येणार का? 100% येणार सरपंच. कस काय? तुम्ही डोळे झाका. डोळे दाखवू का? हा मग मला गॉगल काढावं लागेल. हा बर ठीक आहे. आणि फक्त एवढंच म्हणायचं 5 वेळा, हा चीक डबाक डमडम. काय म्हणायचं? चीक डबाक डमडम. चीक डबाक डमडम. ओ, डोळे पण झाका. सरपंच, हा 500 रुपये द्या ना आधी. हा 500 500 रुपये द्यायचे नाही का तुम्हाला? हा हे का 500 रुपये. हा. काय म्हणायचं? चीक डबाक डोळे डमडम. दाखा डोळे. हा जाकलं. जागलं का? हा म्हणा चीक चीक. चीक डबाक डमडम. चीक डबाक डमडम. सरपंच सोडा की. चीक डबा. अरे 5 वेळा नाही झालं. चीक डबाक डमडम. अहो आम्हाला सोडा की. चीक डबाक डमडम. सरपंच चीक डबाक डमडम. सरपंच सोडा ना राव. हा झालं 5 वेळा. आली का पोती घरी? पोती आली घरी. हा घरी आले. कस काय? तुम्ही जाऊन बघा मग. कस काय म्हणजे आमची जादू तेवढी पॉवरफुल आहे. सोपं नाही. अरे गोळ्या, काय फसवितो मला तू? मला माहिती ना तुमची जादू. तो बांड्या, मंदी, मिवणीबाई येऊन गेली माझ्याकडे, सांगितलं मला त्यांनी सगळं तुमचं चीक डबाक डमडम. हा मला तुम्ही सांगा, हे त्या चीक डबाक डमडमचा अर्थ काय रे? सरपंच माहित नाही. हा माहित नाही. कुठून आणले चीक डबाक डमडम? मोबाईल वर व्हिडिओ बघितला. मोबाईल वर व्हिडिओ बघितला. हा एक काम करते, 500 रुपये दे इकडे. आणि तुम्ही ना आतापर्यंत ज्यांच्याकडून पैसे घेतल्यात का, हा. त्यांचे पैसे रिटर्न त्यांना माघारी द्यायचे. हा. आणि हे बंद करायचं पहिलं. काय? चीक डबाक डमडम. बंद करून टाकायचं. कळलं का? चीक डबाक डमडम. हा हे कुठून आणलंय? हे घरून घेतले आपल्या. तू पहिले त्या पप्पू ट्रॅक्टर वाल्याकडे जा. हा. चला निघा. हा. चीक डबाक डमडम. वा रे, पैसे देऊन टाका त्यांचे. एक वाणा ना सरपंचाला आले दे ना, मी देतो ना. मी देतो ना. मी घडी ना सरपंचाचा. धन्यवाद दे. हा. ए यार काय? सरपंच हा. ते पोस्टमन काकांनी तुमचं पार्सल दिलंय काहीतरी. होय. हा अरे वा, काय पार्सल दिलंय? ते करण्याकडे.
कारण माझ्याकडे नाही, तुमच्याकडे अरे माझ्याकडे नाही करणे तुझ्याकडे दिले. माझ्याकडे आहे नाही. अरे काय का हा सरपंच काय हो त्याच्यात? अरे अरे राखी त्याच्यात तर राखी राव. हम्म सरपंच हम्म रक्षाबंधन तर झालंय, हम्म. मग एवढ्या उशिरा पार रक्षाबंधन झाल्यावर कुणी राखी पाठवली असेल? अरे गोळ्या माझ्या बहिणीने राखी पाठवली आणि काय झालं 4-5 दिवस सलग सुट्ट्या होत्या ना हा. त्याच्यामुळे आता लेट झालं यायला. होय. हम्म होय सरपंच, हम्म. तुमची बहीण काय आर्मीत आहे? नाही रे मग एवढं लेट आखरी? ती याला असते नारायणगावात असते. होय. हम्म. म्हणजे इथली तर राखी पोस्टाने पाठवली म्हणजे. अरे गोळ्या त्याचं काय माहितीये का हा. काय झालं सरपंच? अरे आमचा बाप जिवंत होता तेव्हा बापाने बहिणीचं लग्न लय थाटामाटात लावून दिलं. तिला लग्नात 20 तोळे दिले. तिला 20 तोळे दिले म्हणून सगळी जमीन माझ्या नावावर केली आणि आमचा बाप गेला. तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या संसारामध्ये तिला काहीतरी 2-3 वर्षांनी अडचण आली. ती माझ्याकडे आलती एक दिवस, म्हणली मला जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे. म्हणलं ठीक आहे देतो तुला जमीन, पण म्हणली ती जमीन मी विकणार आहे. आता मला सांगा वडिलांची जमीन विकणं योग्य वाटतं का? नाही. मी तिला काय म्हणलं माहिती आहे का, ताई जमीन विकू नको, मी तुला आहे ना पैसे देईल पण आता माझ्याकडे पैसे नाही, थोडं थांब. पण तिने काय ऐकलं नाही. ती म्हणली मला पैसेच पाहिजे. मग तिला मी वेळेवर मदत नाही करू शकलो, याचा तिला राग आला. आता त्या टायमाला माझ्याकडे पैसे पण नव्हते रे, मी तरी कुठून तिला पैसे देणार ना. बरोबर. तेव्हापासून मग ती माझ्याकडे काही येत नाही जात नाही. मग पण रक्षाबंधनाला ती मला आठवणीने ध्यान करून पोस्टाने का होईना पण राखी पाठवते. मग सरपंच तुमच्याकडे पैसे आल्यावर तुम्ही त्यांना मदत करायची होती ना, तुम्ही का नाही मदत केली? अरे मी गेलतो गोळ्या त्याच्याकडे, माझ्याकडे पैसे आले त्या टायमाला तिला मदत करायला, पण ती म्हणली मला नको तो हे पैसे. आता तिला वेळेवर मदत नाही केली त्या गोष्टीला तिला लय राग आला. बघू आता. पण सरपंच तुम्ही दोघच बहीण भाऊ आहे ना, मग भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ कळायला पाहिजे ना. मस्त काढायला पाहिजे, पण आता तिचा राग केव्हा शांत होतोय बघू आता. सरपंच जर प्रत्येक बहीण आपल्या भावासोबत प्रॉपर्टी वरून भांडत राहिली तर इथून पुढे बहीण भावाचं नातं हे फक्त एका व्यवहारापुरतच राहील की हो? होय बोल दादा, भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ समजून घ्यायला नसेल तर रक्षाबंधन नावाला साजरी करून काय उपयोग सांगा तुम्ही आता मला. कारण आपण काय करू शकतो याला? चल चालते सरपंच, येऊ का आम्ही?